आपण बऱ्याच संतांबद्दल हे ऐकलं आहे की ते जे चमत्कार करीत ते लोकांना भुलवण्यासाठी नसून त्यांच्या अंगी असणाऱ्या श्रेष्ठत्वाचीच त्याच्यातून प्रचिती दाखवण्यासाठी असे. संत पुरुष आपल्या व्यक्तिगत जीवनात उपासनेद्वारे जे जे मिळवतात ते समाजाला देऊन टाकतात. समाजाच्या सुखासाठी ते झटत असतात. व्यक्तिगत असे त्यांचे काहीही नसते. ज्ञानेश्वरांनी ज्ञान प्राप्त करून घेतले व ज्ञानेश्वरी लिहिली. सर्वसामान्य माणसाला त्यामुळे गीता समजली. भगीरथाने तपश्चर्या करून गंगा पृथ्वीवर आणली. आज त्याचा कोट्यावधी लोकांना उपयोग होत आहे. जे साधू चमत्कार करून दाखवतात, भस्म काढतात, सोन्याची साखळी अंगठी काढतात, त्याला ईश्वरी अनुग्रह म्हणता येत नाही. असले प्रयोग करणे म्हणजे श्रद्धेची अधोगती आहे, ती शुद्ध गती नाही असं देखील म्हटलं जातं. पूर्वीच्या ऋषीमुनींच्या ठायी तपसामर्थ्य होते, परंतु त्यांनी उपयोग अशा वस्तू काढण्यासाठी केला नाही तर समाजाच्या सुखासाठीच केला.